या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज। यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल। यांचा पत्ता 7 रस्ता चौक, सिरॉक्स चायनीज जवळ, सोलापूर। नळाचं पाण्याचा सर्वात मोठा मुद्दा आहे। आमचं कामगार वस्ती असल्यामुळं दिवसांदिवस सगळेजण कामाला जातात। पाण्याचा टायमिंग नाही आहे। रात्री 2 वाजता 3 वाजता रात्री पाणी येतं आहे। लोक म्हणतात चांगला युवा तरुण नेता पाहिजे आणि ते लोकांमध्ये राहणारा नेता पाहिजे, हे लोकांचे विचार आहेत। म्हणून यावेळेस मी नक्की निवडून येतो। वैतागले ते लोक भाजपा सरकारकडनं, कामच नाही आहे, गल्लीत येतच नाही आहे, निवडून बसतात इलेक्शनच्या ऐन वेळेस। लोकांना पैसे, दारू बिरू हे त्यांचा काळा बाजार आहे, म्हणून ते येतच। सुनीताताई शिंदे हे जे ओला दुष्काळ पडलं तर प्रचार न करता लोकांच्या घरात दारात जाऊन त्यांना मदत देऊ घातलेले आमचे प्रणितताई शिंदे आहेत। नमस्कार, मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। सध्या सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहे। येणाऱ्या 15 जानेवारीला महानगरपालिकेचा निवडणूक होणार आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहेत। तर सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत ते कामाला लागलेले आहेत, मैदानात उतरलेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 19 मधील इरफान शेख हे देखील काँग्रेसकडून इच्छुक आहेत। तर हे आपल्यासोबत आज आहेत। तर आपण यांना विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांचा काय काम असणार आहे, कशा पद्धतीचं यांनी काम करणार आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून यांनी काय काम करत आलेले आहे हे आपण यांना विचारूयात। तर साहेब, इंडियन टाइम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत। तर येणाऱ्या निवडणुकीसाठी 1च महिना उरलेला आहे, कशा पद्धतीचं आपण काम करणार आहेत आणि आपण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहेत? प्रभाग 19मधून मी इच्छुक आहे। जर पार्टीने निर्णय दिला प्रभाग 20मधनं लढा तर प्रभाग 20मधनं लढू। माझं म्हणणं हे आहे की प्रभाग 19मध्ये जे हाल झालेलं आहे, बिडी कामगारांचं असो, जे सर्वसाधारण कुटुंब आहे, जे कामगार वर्ग आहे तिथं, त्यांचं जे हाल झालेलं आहे, भाजपाने जे हाल करून बनवून ठेवलेलं आहे ते आज सुधारवण्याची गरज आहे। आणि जे ड्रेनेज लाईन, गटरीचं लाईन, दिवाबत्ती, रस्त्याचं काम, हे सगळं त्याच्यामध्ये महानगरपालिके BJP त्याच्यामध्ये 0% काम केलेली आहे। म्हणून प्रभाग 19चं मी प्रभाग 19 म्हणून थांबायचं माझी एकंदरीत निर्णय आहे माझं की प्रभाग 19 एक चांगलं डेव्हलप होणं आवश्यक आहे। आणखीन सर, आपल्याला जर प्रभाग क्रमांक 19मधून काँग्रेसनी तिकीट नाही दिली तर आपण काँग्रेस सोडून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरणार का? 100% पार्टी मला तिकीट देणार आहे। मी चांगलं काम केलेलं आहे। आज नाही, आजपासून 18 वर्षापासून मी काम करत आहे। एक समाजसेवक म्हणून काम करत आहे। माझं एकता समाजसेवक संस्था म्हणून माझी संस्थापक मी अध्यक्ष म्हणून काम करतो आणि लोकसेवा बहुजन महासंघाचा मी महाराष्ट्र युवक अध्यक्ष आहे आणि काँग्रेस पार्टीचं मी उपाध्यक्ष आहे। आणि राहुल गांधी यांच्या पदयात्रेत मी यात्रा करत असताना लालजी देसाई साहेबनी मला ऑल इंडिया काँग्रेस सेवादल पार्टीचं सदस्य देखील बनवलेलं आहे। मी एवढे मोठमोठे पदावरती काम करत आहे। मला सत्याचं काही लालच नाही आहे। मला तिकीट देऊ दे या ना देऊ दे, मला तर समाजसेवा करायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे। त्या माध्यमातून मी सेवा करणारच आणि प्रभाग डेव्हलप करायची मी निर्णय घेतलो, ते डेव्हलप करून राहणार। आणखीन सर, आपल्या जे नेते आहेत राहुल गांधी हे नेहमीच म्हणत असतात की EVM मशीन हटाव आणि देश को बचाव, असे एकंदरीत राहुल गांधी हे सांगत असतात नेहमीच। तर आपल्याला असं वाटतं का की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये EVM हटवून बॅलेट पेपरवरती इलेक्शन व्हावं का? 100% EVM हटायलाच पाहिजे। आज जे देशाचं जे हाल झालेलं आहे EVMमुळंच झालेलं आहे। EVM मशीनमधून वोट चोरी होत आहे आणि आमचे देशाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी कंटिन्यू हे मुद्दे मांडत आहेत की वोट चोरी व्हायला आहे। हजारो वोट चोरी धरलेले आहेत त्यांनी आणि इलेक्शन कमिशनर दाखवलेलं आहे या वोट चोरी व्हायला म्हणून। आणि लोक याच्यामध्ये जागृत होणं गरजेचं आहे आणि सरकार EVM मशीनवरती
हटून वायलेट पेपरवरती मतदान घेणं आवश्यक आहे. आणखीन साहेब, प्रभाग क्रमांक 19मधून जर आपल्याला तिकीट भेटली तर कशा पद्धतीचं आपलं काम असणार आहे, कशा पद्धतीचं म्हणजे आपण प्रचार करणार आहात, आणखीन काय काय आपलं विजन आहे प्रभाग क्रमांक 19मधून? प्रभाग क्रमांक 19मध्ये माझं सर्वात पहिला काम जे आहे, बिडी कामगारांसाठी 6,000 पेन्सिल त्यांना भेटावं म्हणून आज 1,000 रुपये पेन्सिल आहे. त्यांना 40-35 वर्षापासून त्यांनी काम करत आहे. तर त्यांना आपण 6,000 पेन्सिलची नोंदणी आम्ही करत आहे आणि सरकाराला लढून आंदोलने घेऊन आम्ही त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वात मोठं काम म्हणजे रस्त्याचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे, लाईटचं काम आहे आणि नळाचं पाण्याचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आमचं कामगार वस्ती असल्यामुळं दिवसांदिवस सगळेजण कामाला जातात. पाण्याचा टायमिंग नाही आहे. रात्री 2 वाजता 3 वाजता रात्री पाणी येतं आहे आणि त्या लोकांचा हाल होत आहे. म्हणून मी रोजच्या रोज त्यांना पाणी देणार आहे आणि सकाळी 6 वाजता ते 9 वाजतापर्यंत मी पाणी त्यांना देणार आहे. रोज पाणी देणार आहे. आणखीन सर, आपला प्रचार कशा पद्धतीचा होणार आहे तर जर आपल्याला तिकीट भेटली तर? प्रचार मला करायची गरज नाही आहे. लोक मला ओळखतात आणि लोकांना मला विश्वास आहे की इरफान चांगलं काम करणार आहे आणि मी इलेक्शनला थांबायची म्हणजे घाई मी करत नाही. लोक माझ्या घरापर्यंत येऊन सांगतात, तू इरफान, तू युवा आहे आणि तू काहीतर आमच्या या प्रभागातलं काम करेन आणि तू थांब इलेक्शनला म्हणून मला सांगत आहे. मला इलेक्शनची गरज नाही आहे. मी एक उद्योजक आहे. मी स्वतःचं माझा कारोबार आहे. मी एक कारोबार सोडून समाजसेवासाठी, समाजाचा कल्याणासाठी मी राजकारणामध्ये आलेला आहे. समाजचा चांगलं काम करेन आणि पार्टी तर मला तिकीट देणारच आहे. काम तर करायचंच आहे जनतेचं. एकंदरीत अशी चर्चा सध्या सोलापूर शहरभरात होत आहे की काँग्रेसकडून जे कार्यकर्ते आहेत ते तुटून किंवा अजित पवार गटामध्ये, भाजपमध्ये म्हणा किंवा एकनाथ शिंदे गटमध्ये म्हणा, एकंदरीत महायुतीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते फुटून महायुतीमध्ये प्रवेश करतात. त्याबाबत आपण काय सांगाल? तुटून गेलेले नाही ते आणि ऐन मोमेंटवरती सगळे आपले काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसमध्ये येणार आणि काँग्रेसकडूनच तिने लढवणार आणि काँग्रेसला यावेळेस नक्की महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सरकार येणार. काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर बनणार आहे आणि ह्या सोलापूरची जनता आता हे ठरवून देणार आहे. प्रभाग क्रमांक 19मध्ये खूप राजकीय पक्ष देखील इच्छुक आहेत, राजकीय नेते देखील इच्छुक आहेत. आजी असू द्या, माजी असू द्या किंवा इतर इच्छुक उमेदवार असू द्या. तर आपण ह्यांना कसं फेस करणार आहेत? कारण माजी नगरसेवक देखील आहेत, आणखीन इच्छुक उमेदवार देखील आहेत आणि राजकीय पक्ष जे देखील ते पण प्रभाग क्रमांक 19मध्ये आहेत. तर आपण त्यांना कसं फेस करणार आहेत? प्रभाग 19मध्ये आता तुम्हाला मागील म्हणल्यासारखं की मला लोक स्वतः येऊन मला थांबा म्हणाले. वैतागले ते लोक भाजपा सरकारकडनं. कामच नाही आहे, गल्लीत येतच नाही आहे, निवडून बसतात इलेक्शनच्या ऐन वेळेस. लोकांना पैसे हे त्यांचा काळा बाजार आहे म्हणून ते येतच नाहीत. यावेळेस लोक न्याय मागतात. लोक म्हणतात चांगला युवा तरुण नेता पाहिजे आणि ते लोकांमध्ये राहणारा नेता पाहिजे. हे लोकांचे विचार आहेत म्हणून यावेळेस मी नक्की निवडून येतो आणि मी येत नाही, पूर्ण पॅनल निवडून आणतो हे वचन देतो मी. आणखीन प्रभाग क्रमांक 19मधून काँग्रेस पक्षाकडून कोण कोण इच्छुक आहेत आणि कशा पद्धतीचं पॅनल असणार आहे? काँग्रेस पक्षाकडनं आमचे वरिष्ठ नेते चैतन भाऊ त्यांनी अध्यक्ष आहेत. त्यांच्या रणनीतीनुसार ते पुढं तुम्हाला कळविल, लगेच कळेल पुढं. आणखीन सर, आपण सांगितलात की आपलं जे आहे तर आपले जे विजन आहेत आपण सांगितलं की विडी घरकुलचं जे काम आहे, विडी घरकुलचं आपण ते काम करणार आहेत आणि वेगवेगळ्या पाणीचे जे मुद्दे आहेत ते आपण मुद्दे प्रसारमाध्यमातून नेहमीच मी बघतो तुमचे मुद्दे. तर आता आपल्याला असं वाटतं का की जे महानगरपालिकेचं जे ते काम आहे ते काम कमी पडतो म्हणून प्रभाग क्रमांक 19मध्ये? प्रभाग 19चा जे मुद्दा नाही आहे, पूर्ण सोलापूरचा मुद्दा झालेला आहे. भाजपाकडनं लोक वैतागलेत. भाजपा नको म्हणालेत यांचं खोडाचं व्हायला आहे सगळं. पूर्ण हे सोलापूरचं गोष्ट नाही आहे, पूर्ण
भारतामध्ये चर्चा चालू आहे की वोट चोरी करून भाजपा सरकार आलेली आहे आणि भाजपामुळं देशाचं लई नुकसान झालेलं आहे. देश 10-15 वर्ष पाठीमागे गेलेला आहे. हे दोन विकणारे आणि 2 खरीदणारे हे त्यांचेच लोक आहेत. 2 विकणारे मोदीजी आणि अमित शहाजी आणि खरीदणारे अदानी अंबानी हे चौघंही गुजरातचे आहेत. हे लोक जागरूक झालेत. आता लोक निर्णय आता ठामपणे घेणार आहेत. यावेळेस देशामध्येच आणि सोलापूर शहरामध्ये पण नक्कीच काँग्रेसचा झेंडा फडकणार आहेत. पूर्ण देशामध्ये काँग्रेसची सरकार येणार आहे आणि लवकरात लवकर देशाचं विकासाचं काम आम्ही करणार आहे. काँग्रेस पार्टी जी आहे नेहमी गरिबांच्या मध्ये असणारी पार्टी आहे. गरिबांचा विचार करणारी पार्टी आहे. आमचे नेते प्रणिताई शिंदे हे जे ओला दुष्काळ पडलं तर प्रचार न करता लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत देऊ घातलेले आमचे प्रणिताई शिंदे आहेत. हे काम आहे आमचं. प्रणिताईंचं हे काम आहे. आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलं आहे. राहुल गांधीजी असेल, प्रणिताई शिंदे असेल, हे गरिबांच्या घरापर्यंत जाऊन काम करणारे लोक आहेत. हे प्रचार करणार नाहीत. हे इथं बघा असं झालं फोटो काढा, प्रचार नाही आहे, काम आहे. म्हणून लोक जागरूक झालेत. आता कामाला लोक वोट देणार आहेत. आणखीन सर यावेळेस गेल्या विधानसभेला जसं म्हणजे महाविकास आघाडी जसं एकत्र होऊन लढलेली होती, यावेळेस महानगरपालिकेला पण तसंच होणार का असं तुम्हाला वाटतंय का? हे आमचे शिंदेसाहेब आहेत, प्रणिताई शिंदे आहे, चैतन भाऊ आहे. हे त्यांचं जे निर्णय असेल आम्ही ते ॲक्सेप्ट करणार आणि जे पार्टी आम्हाला सांगणार त्याच विचाराने आम्ही पुढं काम करणार आहेत. जे पार्टीचा निर्णय असेल ते सर्वात अंतिम निर्णय असेल. ओके, खूप खूप धन्यवाद सर. आपण इंडियन टाइम्स न्यूज चॅनलला टाईम दिलात. आपला आभार आहे साहेब. तर हे होते इरफान शेख साहेब. ह्यांनी आपलं स्पष्टीकरण किंवा काय काय विजन आहे हे चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. जर ह्यांना तिकीट भेटली प्रभाग क्रमांक 19मधून तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हे कशा पद्धतीचं काम करेन हे नक्कीच पाहण्याचं गरजेचं ठरत आहे. इंडियन टाइम्स न्यूजसाठी मी कबीर शेख. जय हिंद.